मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एक ब्लॉगमध्ये. तर मी तुमचा मित्र गौतम. तर आता आम्ही जाणार आहे डोंबिवलीला माझ्या बहिणीच्या घरी, आशाच्या घरी. तर चला, तर बघूया अजून पुढचा प्रवास. तर मित्रांनो, आता आम्ही निघत आहे घरातून तर जायसाठी. तर तर बघूया आपण पुढचा प्रवास. तुम्हाला दाखवतो मी पुढचा प्रवास. आता आम्ही निघालेलो आहोत. तर आता खाली उतरत आहे. चला तर बघूया अजून पुढं. शकता सानवी आणि सानवीची मम्मी. आता आम्ही बसलेला आता आम्ही निघालेलो. आता आम्ही उतरलेलो आहोत स्टेशनच्या इथं. आता जाणार आहे पुढं, स्टेशनवर जाणार आहे. स्टेशनवर ट्रेन पकडणार, नंतर जाणार आहे पुढं. हे बघू शकता, हा स्टेशनचा परिसर आहे. स्टेशन मित्रांनो तुम्ही बघू शकता. आम्ही आता आलेलो आहोत मीरा रोड स्टेशनच्या इथं. बघा, मीरा रोड स्टेशन. आता आम्ही पोहोचलेलो मीरा रोड स्टेशनला. आता तिकीट काढून झालेलं आहे. तर आता आम्ही निघणार आहे पुढं. चला तर दाखवतो अजून तुम्हाला पुढचा प्रवास. तर बघू शकता मित्रांनो, स्टेशनवर काही गर्दी नाही आहे. हे बघा, सानूची मम्मी. एसी वाली पण आमच्या तिकीट आहे नॉन एसी. तर आता बसले खाली. एसीची ट्रेन आली. ट्रेन चालली. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बोरिवली स्टेशनला आलेलो आम्ही. गाड्यामध्ये गर्दी होती. मित्रांनो आम्ही आता एसीच्या डब्यातून प्रवास केलेला आहे. आता मित्रांनो आम्ही पोहोचलेलो डोंबिवलीला. तर जात आहे माझ्या बहिणीच्या घरी. चला तर बघूया अजून पुढं. बघा, हे डोंबिवली स्टेशनचं दादर आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक डोंबिवली. रिक्षामध्ये